आणि या ठिकाणी माझे बांधव क्षितिज रामटेके हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करते. कुठे आहे? स्टेजवर या इकडे दादा. तसेच निलेश बागडे समता सैनिक दल नागपूर या बांधवांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करते. खूप मोठं सामाजिक काम आहे त्यांचं. हॅलो हॅलो सरमबनी बमरनी रसा बहुत किताबें हैं दुनिया में जिनका कोई अंत नहीं. इंसानियत बख्शने वाला संविधान के जैसा कोई ग्रंथ नहीं. फौलाद था फौलाद है फौलाद रहेगा. ए मनुवादियों हेलो हेलो साउंड वाले दादा के लिए एक बार जोरदार तालियां बजा. बहुत अच्छा लगा है साउंड. फौलाद था फौलाद है फौलाद रहेगा. 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 भीमराव जिंदाबाद भीमराव जिंदाबाद जिंदाबाद रहेगा. भीमराव जिंदाबाद जिंदाबाद रहेगा. माय मौल्यानो गाणं बाबासाहेबांचं गाते आहे. बिर्ला ऑफर्स नर्मदा पेंट्स डीलर्स सप्लायर्स यांच्याकडून 200 रुपयाची भेट आहे. आभारी आहे. जय भीम. काय म्हणणं आहे? अहो गाणं असं रक्त सळसळणार आहे. काय तुम्ही अशा बसल्या? तालियों के साथ सुनो. फौलाद था फौलाद है फौलाद रहेगा. फौलाद था फौलाद है फौलाद रहेगा. फौलाद था फौलाद
अवघड झाले तिथं, पायगी सटकला तर अवघड होऊन जाईल. म्हणून बसल्या ठिकाणाहून रिस्पॉन्स द्या प्लीज. महिलांना विनंती आहे, एकदा घोषणा देऊया, बघू कोण कोण जागा येते. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. इथं नागपूर पर्यंत तरी आवाज गेला पाहिजे. चला बेंबीच्या देठापासून आवाज निघाला पाहिजे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, आसाराम बापूंचा. अरे बापरे, महिला झोपेत आहेत की काय महिला? त्यासाठी बोलली होती की जागे राहा. जागा राहिल्याशिवाय पर्याय नाहीये माय माऊल्यांनो. फौलाद थपौलाद घटौलाद रहेगा. आमच्या प्रणित दादांची फरमाईश होती, असे जाऊ नका रिकामे, नुसत्या रिकाम्या फरमाईशी. आणि मला लय आवडते गाणं. हा माहुल कधी बनते? स्वप्नील. फौलाद था फौलाद है फौलाद रहेगा. फौलाद था फौलाद है फौलाद रहेगा. उमेश दादा, तुमच्या गावचं आम्ही तिकडेच लक्ष देऊ नका, इकडे लक्ष द्या. तुमची लेक आहे मी. हा आमचे नरवाडे दादा आहेत ना, तसं तर काही टेन्शन नाहीच आहे की नाही. फौलाद था फौलाद है फौलाद रहेगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघटन, शब्दाकडे लक्ष द्या. आमचे काय त्या दादांचा गुरुजी तुम्हालाच म्हणतात का? दोन वाक्य तुम्हाला बोलू इच्छिते मी बाहेर गेल्याच्या नंतर ते आले तिकडे, मला बोलले कार्यक्रम काय तुमचा बरोबर होत नाहीये. कसं आहे दादा सांगू का? गुरुजी म्हणल्यावर तुम्हाला जास्त क्लिअरिफिकेशन देण्याची गरज नाही आहे मला वाटते, कारण या कार्यक्रमाला लेबल काय लागलेलं आहे याचं भान समाधान ठेवलं पाहिजे. दादा काय सोनू दादा, प्रणित दादा, आहे की नाही. रमाई जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय. लोक काय बोलतात याच्यावर लक्ष देऊ नका, कारण वर्गणी सगळं नियोजन करण्यासाठी तुम्ही पुढे गेलात, लोक आलेले नाही आहेत. म्हणून तुमच्या मनाचं समाधान होतंय की नाही, चार लोक काय बोलतायत याचा विचार नका करू. आणि माझ्या मते तर कार्यक्रम एवढा सक्सेस गेलाय आणि बिलकुल पूर्ण वैचारिक झालाय प्रोग्राम, ऐतिहासिक प्रोग्राम झाला. या ठिकाणी भरपूर कव्वाल आले असतील, परंतु आमच्या दोघांसारखं मला तर वाटते कुणी इतकं सरळ गात नसेल. आणि सरळ गाऊन जर आम्ही एवढी पब्लिक या ठिकाणी बसून ठेवत असेल तर आमच्यामध्ये सुद्धा काहीतरी घेण्यासारखं आहे. म्हणून काय म्हणते आहे का? फौलाद था फौलाद है फौलाद रहेगा.
रहेगा भीमराव जिंदाबाद जिंदाबाद रहेगा माय मावल्यानो हे लोक पैसे देऊन ऐकतात तुम्ही फुकटात टाळ्या तरी वाजवा जाईपर्यंत कॉन्सन्ट्रेशन तुमच्यावरच असणार आहे माझं कारण मला तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत कारण इथं रमाई जयंती साजरी होते आहे फौलाद था फौलाद है फौलाद रहेगा फौलाद था फौलाद है फौलाद रहेगा भीमराव जिंदाबाद तुम्हाला म्हणायचंय भीमराव जिंदाबाद जिंदाबाद रहेगा एका आवाजात बोलायचंय भीमराव जिंदाबाद भीमराव जिंदाबाद क्या बात है माझ्या माय मावल्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या भीमराव जिंदाबाद भीमराव जिंदाबाद क्या बात है माझे भाऊ बोलतील आता भीमराव जिंदाबाद भीमराव जिंदाबाद जिंदाबाद रहेगा भीमराव जिंदाबाद भीमराव जिंदाबाद जिंदाबाद रहेगा 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 माझ्या भावांकडून खूप जास्त अनमोल अशी भेट मला मिळाली आभारी आहे दादा जय भीम जोरदार टाळ्या होऊ द्या या भीम सैनिकांसाठी दिल को लुभाने वाले सब नजारे कह रहे सहयोग क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिंकवाडी नागपूर यांच्याकडून 200 रुपयाची भेट आहे जय भीम काय म्हणणं आहे जास्त वेळ घेणार नाही कारण आता वेळ संपत आलेला आहे याचं मला भान आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे दिल को लुभाने वाले सब नजारे कह रहे जितने भी बुद्धिजीवी हैं सारे कह रहे जितने भी बुद्धिजीवी हैं शाने भीम के आगे इंसान क्या चीज है शाने भीम के आगे इंसान क्या चीज है ये आसमां के सारे सितारे कह रहे भीमराव जिंदाबाद भीमराव जिंदाबाद अगर वो मर्द की तरह लड़ा नहीं होता और ये शेर एक मोमेडियन बच्चा लिखता है आबेद भाई बाबा साहब की शान में क्यों अगर मर्द की तरह वो लड़ा नहीं होता तो ये ताजू तेरे कदमों में पड़ा नहीं होता अरे तूफान तो कब का तहस नहस कर देता था तेरी बस्ती को अगर भीम तेरे सामने चट्टान बन के खड़ा नहीं होता आदरणीय महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आमचे लोमेशजी भारती यांच्याकडून या त्यांच्या लेकीला अनमोल अशी भेट आहे आशीर्वाद आहे गाण्यांसाठी दिलेली प्रेरणा आहे आभारी आहे जय भीम महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक जनार्दनजी शिरसाट या आमच्या काकाजींकडून सुद्धा अनमोल अशी भेट आहे आभारी आहे जय भीम तसेच गौतमजी वैद्य तबला वादक यांच्याकडून सुद्धा अनमोल अशी भेट मिळाली आभारी आहे जय भीम रहने को जमी सर पे आसमां देती रहने को जमी सर पे आसमां रहने को जमी सर पे आसमां दे दिया
जान दे दिया। जान दे दिया जनता के लिए खुद अपने जान दे दिया। ज़मीं का जर्रा जर्रा भी यही कह रहा, ज़मीं का जर्रा जर्रा भी यही कह रहा। क्या कह रहा? बाबा साहब ने हमारे लिए क्या क्या किया है। पैदा ना होता हूँ मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता। पूर्ण टीम शब्दाकडे लक्ष द्या। आबेद भाई शेख लिहित आहेत आणि त्यांचे शेर आवर्जून गाते आहे मी। हफीज भाई आपसे भी खास तौर पर तवज्जो। आबेद भाई लिखते हैं कि पैदा ना होता हूँ मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता। बेरंग रहती है जमी आसमां, आसमां का रंग नीला नहीं होता। ये भारत तो कब का कंगाल हो जाता आबेद, करही से भीम नाम का हीरा हमें मिला नहीं होता। संयोग क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी वाडी नागपूर यांच्याकडून 200 रुपयाची पुन्हा भेट आली। काय म्हणणं आहे त्यांचं सुद्धा? रहने को जमी सर पे आसमां दे दिया। सर पे आसमां दे दिया। रहने को जमी सर पे आसमां दे दिया। जनता के लिए खुद अपनी जान दे दिया। जनता के लिए खुद अपनी जान दे दिया। जनता के लिए खुद अपनी जान दे दिया। ज़मीं का जर्रा जर्रा भी यही कह रहा, ज़मीं का जर्रा जर्रा भी यही कह रहा है। कितना महान देश का संविधान दे दिया। भीमराव जिंदाबाद, तुम्ही बोला लेका आवाजात, भीमराव जिंदाबाद, भीमराव जिंदाबाद। भीमराव जिंदाबाद। आमच्या रिदमवाल्याला तुमचं खूप आवडलं म्हणून डबल बोलायला लावलं। हं? भीमराव एका आवाजात, भीमराव जिंदाबाद, भीमराव जिंदाबाद। आदित्य तिरपुडे वाडी 50 रुपयाची भेट। जय भीम। भूले से ना भूलेंगे कुर्बानी आपकी। माय मावल्यानं तुम्हाला मानला एवढं रिदम वाजते म्हणजे असं सळसळ होते, पण तुम्ही आपलं स्थिर म्हणजे एकवचनी हालायचं नाही, डुलायचं नाही, फक्त बघायचं। शपथ घेतली आहे बहुतेक मला वाटतं। कार्यक्रम संपत आला। किती उपकार आहेत माय मावल्यानं तुमच्या आमच्यावर बाबासाहेबांचे। कालकथित गणेश दादा शिंदे लिहित आहेत, दादा इतिहासाचे पान कधीच मिटणार नाही, इतिहासाचे पान कधीच मिटणार नाही, मदाची गोडी जीवनात कधीच मिटणार नाही। अरे आमच्या कातडीचे जरी जोडे शिवले ना तरी बाबासाहेबांचे उपकार कधीच मिटणार नाही। भूले से ना भूलेंगे कुर्बानी आपकी। त्यांच्याकडून पुन्हा 200 रुपयाची भेट। मुस्कानताई मेश्राम 100 रुपयाची भेट आहे। जय भीम। काय म्हणताय त्यांचं सुद्धा? भूले से ना भूलेंगे कुर्बानी आपकी। भूले से ना भूलेंगे कुर्बानी आपकी। भूले से ना भूलेंगे कुर्बानी आपकी। इज्जत से इज्जत से इज्जत इज्जत इज्जत।
इज्जत से जी रहे हैं मेहरबान आपकी। हम सबका जीने का बढ़ाती है हौसला। हम सबका जीने का बढ़ाती है हौसला। उतारी हम सभी को खानदानी आपकी। भीमराव जिंदाबाद, भीमराव जिंदाबाद, जिंदाबाद। आदरणीय निलेश भाऊ बागडे यांच्याकडून 500 रुपयाची भेट मिळाली. आभारी आहे दादा. जय भीम दादा. यानंतर सुंदर रमाई गाणार आहे. जाऊ नका, बसा. एकता ग्रामीण बँक वाडी नागपूर संजू खोबरागडे यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली. आभारी आहे. जय भीम. काय म्हणणं आहे त्यांचं सुद्धा? भीमराव जिंदाबाद, भीमराव जिंदाबाद, जिंदाबाद. सोसायटी लिमिटेड वाडी नागपूर यांच्याकडून पुन्हा 200 रुपयाची भेट. काय म्हणणं आहे त्यांचं सुद्धा? आणि या गीताचा शेवट करणार आहे कारण मला सुंदर रमाई गायची आहे यानंतर. फकीर क्या जर से जरदार कहेंगे, देवानंद खोबरागडे या माझ्या बांधवाकडून 100 रुपयाची भेट. काय म्हणणं आहे? फकीर क्या जर से जरदार कह रहे, बदलाव बुलाने वाले असरदार कह रहे, बदलाव बुलाने वाले तारीफ भीमराव की मनोज राजसुन, तारीफ भीमराव की मनोज राजसुन, तारीफ भीमराव की मनोज राजसुन, सारे कायनात के सरदार कहेंगे। क्या कहेंगे? भीमराव जिंदाबाद, भीमराव जिंदाबाद। अमर बाबू कवाल इनकी तरफ से 100 रुपए मिले, शुक्रिया। रिपीट। फकीर क्या जर से जरदार कह रहे, फकीर बदलाव बुलाने वाले असरदार कह रहे, तारीफ भीमराव की मनोज राजसुन, तारीफ भीमराव की मनोज राजसुन, सारे कायनात की सरदार कहेंगे। क्या कहेंगे? भीमराव जिंदाबाद, भीमराव जिंदाबाद, जिंदाबाद। आपण बघितलं मागच्या काळामध्ये दिल्लीच्या जंतर मंतर वरती संविधानाच्या प्रती जाळल्या गेल्या. नंतर परभणीचं प्रकरण आम्ही बघितलं. अहो जागोजागी अपमानित करण्याचा प्रयत्न हे लोक करतात आणि म्हणून त्यांच्यासाठी आठवलं. काय म्हणते?
बर्बाद था बर्बादी है बर्बाद रहेगा, बर्बाद था बर्बादी है बर्बाद रहेगा। क्या मनुवाद मनुवाद मुर्दाबाद, मनुवाद मुर्दाबाद, मुर्दाबाद रहेगा, मनुवाद मुर्दाबाद, मुर्दाबाद रहेगा, मनुवाद मुर्दाबाद। मनुवाद मुर्दाबाद। आबाद था आबाद है आबाद रहेगा, क्या आबाद था आबाद है आबाद रहेगा। क्या संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, जिंदाबाद